सार्वजनिक धोरण पब्लिक पॉलिसी या प्रकरणामध्ये अभ्यास करताना ही एक उपविद्याशाखा म्हणून राज्यशास्त्र आणि लोकप्रशासनाचा अतिशय व्यापक विषय बनलेली आहे. कारण भारताने कल्याणकारी राज्याचा स्वीकार केलेला असल्यामुळे सार्वजनिक धोरण या विषयाला अधिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. त्याच्यामध्ये काय काय गोष्टी येतात, जसं सरकारी आणि शासकीय स्वरूपाचं सार्वजनिक धोरणाचा हा घटक आहे. मात्र याच्यामध्ये वैयक्तिक किंवा खाजगी स्वरूप विचारात घेतलं जात नाही. सार्वजनिक धोरणाच्या व्याप्तीमध्ये प्रशासन, राजकारण व धोरण यांचा संबंध, याच्यामध्ये यासोबतच दबाव गट, संघटना आणि चळवळींचा अभ्यास, सार्वजनिक धोरणाची अंमलबजावणी आणि धोरणांचे मूल्यमापन इत्यादी बाबींचा समावेश असल्याचे आपल्याला आढळून येते. सार्वजनिक धोरण किंवा सार्वजनिक पॉलिसी, पब्लिक पॉलिसी ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये सार्वजनिक शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, कृषीविषयक धोरण, शहरी आणि ग्रामीण विकास, सांस्कृतिक धोरण, औद्योगिक धोरण आणि इत्यादी व्यवस्थापनांचा समावेश झाल्याचे आढळून येतात. म्हणजे सार्वजनिक म्हणजे जनतेच्या हितासाठी ज्या पब्लिक पॉलिसीज आपल्याला राबवायच्या असतात ते शासन व्यवस्था करत असते. त्याच्यामध्ये मग सांस्कृतिक धोरण जर आपण विचार केला, कला, संगीत, साहित्य याविषयी, त्यानंतर या संबंधीचे जेवढे काही कायदे आहेत, लीगल ॲस्पेक्ट्स आहेत, न्यायिक त्या संदर्भाची जी व्यवस्था आहे ती पब्लिक पॉलिसीचे उपघटक म्हणून सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट केल्या जातात, ज्यामुळे पब्लिक पॉलिसीला एक तात्विक आधार मिळतो. जर आपण अमेरिकेचा विचार केला तर राज्यशास्त्र या विद्याशाखेमधून सार्वजनिक धोरण संकल्पना इथूनच उदयास आल्याचं आपल्याला जाणवतं. भारतीय शासनाने 1991च्या नवीन आर्थिक धोरणाचा स्वीकार केलेला असल्यामुळे खाऊजा, त्याला आपण थोडंसं एलॅबरेट करू. खा म्हणजे खाजगीकरण, उ म्हणजे उदात्तीकरण आणि जा म्हणजे जागतिकीकरण अशी संकल्पना अस्तित्वात आलेली आहे. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्षेत्र व्यापक बनलेलं आहे. शासन जनतेच्या विकासपूरक कार्य, आव्हानं, त्या संबंधीचे प्रश्न आणि समस्या सोडवण्याचा नवनवीन पद्धतीने सार्वजनिक धोरणांच्या अवलंबातून प्रयत्न करत असते. जर उदाहरणादाखल घ्यायचं झालं तर निःशुल्क शुद्ध पाणी पुरवठा, निःशुल्क धनधान्य, अन्नधान्याचं वाटप, मोफत कृषी विमा योजना, आरोग्यविषयक आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री उज्ज्वल गॅस योजना इत्यादी विविध योजनांच्या माध्यमातून सार्वजनिक धोरण निर्मिती केली जाते आणि जनहित विचारात घेऊन या धोरण निर्मितीचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कोणकोणत्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक घटकांवर प्रभाव होतो याचा देखील पब्लिक पॉलिसी म्हणजेच सार्वजनिक धोरणाच्या अभ्यासामध्ये व्यापकतेने स्टडी केला जातो. जसे आता देशाची घटनात्मक चौकट, त्याच्यामध्ये धर्म, वंश, जात यामध्ये समता याबाबत सुद्धा सार्वजनिक धोरणांमध्ये विचार केला जातो. आणि लोकप्रशासनाच्या व्याप्तीमध्ये सार्वजनिक धोरणाची जी भूमिका आहे याचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचे आपल्याला आढळून येते. सार्वजनिक धोरण ही शासन संस्थेइतकी जुनी प्रक्रिया आहे. म्हणजे जसं शासन जेवढं जुनं आहे तेवढंच सार्वजनिक धोरण. कारण शासन हे सार्वजनिक धोरणांची किंवा पब्लिक पॉलिसीची निर्मिती करण्यासाठीच पूरक असणं गरजेचं असतं. सरकार किंवा शासन लोकांच्या कल्याणासाठी, त्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी जे काही निर्णय घेतात त्यालाच आपण सार्वजनिक धोरण म्हणजेच पब्लिक पॉलिसी असं आपण म्हणतो. आता सार्वजनिक धोरणांच्या अवलंबतेमुळे, त्याचं एक्झिक्युशन किंवा त्याचं इम्प्लिमेंटेशन केल्यामुळे नेमकं काय घडत असेल त्याच्यामध्ये मग आपल्याला जर विचार केला तर स्वातंत्र्य, समता, न्याय, केंद्रीकरण, विकेंद्रीकरण यासारख्या
मूल्य व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडून येत असल्याचे आपल्याला अनुभवास येते. आणि म्हणूनच म्हणजे स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता किंवा केंद्रीकरण, विकेंद्रीकरण आणि तळागाळातल्या लोकांपर्यंत एखादी पॉलिसी किंवा एखादं धोरण, योजना पोहोचणे, या गोष्टींमुळेच देशाची प्रशासकीय व्यवस्था ही समतोल पद्धतीने चालत असते. त्याच्यामुळे देशाच्या सर्वांगीण विकासाबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक प्रगती, नवी दिशा प्राप्त होत असते आणि ती सार्वजनिक धोरणांच्या उत्तम पद्धतीने अवलंब केल्यामुळे. सार्वजनिक धोरण आणि धोरणशास्त्राचा अभ्यास करणारे विचारवंत किंवा अभ्यासक, ज्याच्यामध्ये डेव्हिड ईस्टन, हेरॉल्ड लॉसलेव, एह झेकल ड्रोर इत्यादींचा आपल्याला समावेश झालेला आढळून येतो. धोरण निर्मितीची क्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणी प्रक्रियेला जी सुरुवात होते, त्याच्यामध्ये कायदा, योजना, कार्यक्रम, अभियान, ठराव, आदेश, निर्देश इत्यादी सार्वजनिक धोरणांची अंमलबजावणी प्रभावीपणे केल्यास धोरणे अधिक यशस्वी होतात, असं सुद्धा या विचारवंतांनी, अभ्यासकांनी त्यांच्या अनुभवातून, ज्ञानातून आणि अभ्यासातून सिद्ध करून दाखवलेलं आहे. सार्वजनिक धोरण, पब्लिक पॉलिसी याचा जर ढोबळमानाने आपण अर्थ लक्षात घेतला तर आपल्याला असं आढळून येतं की ही जी संकल्पना आहे त्यामध्ये दोन भिन्न संकल्पनांचं एकत्रीकरण झालेलं आहे. सार्वजनिक हा शब्द लोक किंवा जनता या अर्थाने वापरला जातो. शासनाच्या निर्धारित कार्यासाठी मार्गदर्शन ठरणारी क्रिया म्हणजे धोरण. आता सार्वजनिक धोरण म्हणजे लोक, जनता यांना मार्गदर्शक ठरेल, सेवाभावी ठरेल, उपयुक्त ठरेल अशी क्रिया म्हणजे धोरण. म्हणजे सार्वजनिक धोरणाची व्याख्या जी आहे ती थोडीशी व्यापक प्रमाणामध्ये, जसं सांगितलं आधी मी, दोन भिन्न संकल्पनांचं एकत्रीकरण झालेलं आहे. आणि याच्यासाठी विविध शास्त्रज्ञ, जसं समाजशास्त्रज्ञ किंवा लोकप्रशासनाचे अभ्यासक आणि विचारवंत यांनी सुद्धा आपल्या मतांच्या अनुषंगानं पब्लिक पॉलिसीची व्याख्या केली. जसं आता रिचर्ड रोज यांच्या मते पब्लिक पॉलिसी इज नॉट अ डिसिजन, इट्स अ कोर्स ऑफ पॅटर्न ऑफ ॲक्टिव्हिटीज. पब्लिक पॉलिसी इज नॉट अ डिसिजन बट इट्स अ कोर्स ऑर पॅटर्न ऑफ ॲक्टिव्हिटी. म्हणजे सार्वजनिक धोरण म्हणजे निर्णयच नव्हे फक्त, तर तो प्रत्यक्ष कृतीचा आकृतीबंध आहे, असं रिचर्ड रोज म्हणतात. तर रॉबर्ट आयस्टोन काय म्हणतात की शासकीय घटकांचा त्याच्या पर्यावरणाशी असणारा संबंध म्हणजे सार्वजनिक धोरण होय. द रिलेशनशिप ऑफ गव्हर्नमेंट युनाइट्स टू इट्स एन्व्हायरमेंट इज कॉल्ड पब्लिक पॉलिसी. तर अशा प्रकारे विविध विचारवंत आणि अभ्यासकांच्या मते पब्लिक पॉलिसी किंवा सार्वजनिक धोरणांचा अवलंब ही प्रशासकीय किंवा लोकप्रशासनातील एक महत्त्वपूर्ण घटक आहे. त्याचा आपण नक्कीच अभ्यास करणं गरजेचं आहे. धन्यवाद.